केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 2 दिवसांमध्ये कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. नियोजित दौरा साधारण 2 दिवसांचा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आता बघायला गेलं तर ते या दौऱ्यादरम्यान जे कृतज्ञता मेळावा आहे त्यासोबतच अंबाबाई जे करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मीचा जो विकास आराखडा आहे, ज्यांच्या मार्फत हा सगळा जो निधी आहे तो निधी आलेला आहे, त्याच दरम्यान याचा जी पाहणी आहे ती पाहणी करणार आहेत. एकंदरीत जर मी आता कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये आहे आणि याच पार्श्वभूमीवर जर आता बघायला गेलं तर प्रशासनाकडून या पाहणीची जी तयारी आहे ती तयारी मोठ्या प्रमाणात आपल्याला करताना पाहायला मिळतात. हा जो आपल्याला दरवाजा दिसतो, हा दरवाजा इथून जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इथून ते करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी ते इथून आत जाणार आहेत आणि तिथून त्यांचा पूजा अर्चा जी काही त्यांचे विधिवत जे काही पूजन असेल किंवा बाकीच्या ज्या काही त्यांच्या विधी असतील त्या सगळ्या विधी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता प्रशासनाकडून दुसरं बघायला गेलं तर याच्यामध्ये पाणी फवारणी असेल किंवा साफसफाईची जी मोहीम आहे ती मोहीम मोठ्या प्रमाणात आपल्याला करताना पाहायला मिळतात. दुसरीकडे बघायला गेलं तर यामध्ये जो अंबाबाई तीर्थक्षेत्राचा जो विकास आराखडा आहे तर साधारण त्यामध्ये 1,500 कोटींच्या आसपासचा जो निधी आहे तो केंद्रामार्फत जो आहे तो मिळालेला आहे आणि त्यामध्ये अमित शहा यांचं योगदान फार मोठं आपल्याला मानलं गेलंय. आणि त्याच पार्श्वभूमीवर अमित शहा या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची जी जे एकंदरीत याची जी पाहणी आहे ते स्वतः करणार अशी त्यांनी इच्छा एक व्यक्त केली. आणि त्याच पार्श्वभूमीवर ही जी पाहणीची जी तयारी आहे ती प्रशासनाकडून आपल्याला करताना पाहायला मिळतात. येत्या 2 दिवसांमध्ये 19 आणि 20 तारखेला अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्याच दरम्यान पक्षाकडून या विकास आराखड्याला किंवा कोल्हापूरच्या विकासासाठी जो काही निधी आहे तो निधी दिल्याबद्दल कृतज्ञता मेळावा जो आहे भाजपकडून करण्यात आलेला आहे. त्या मेळाव्यासाठी उपस्थिती त्यांची लाभणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवसा एक कल्लाप्पा आवाडे यांचा जो जवाहर साखर कारखाना आहे त्याचं नामकरण करण्यात आलं आहे. त्या सोहळ्याला तो उपस्थिती लावणार आहेत. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.